शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय घाटी येथील मध्यवर्ती ग्रंथालय येथे वैद्यकीय पुस्तकांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन नुकतंच अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांच्या हस्ते करण्यात आलंय। सर्व अध्यापक वर्ग व विद्यार्थी आदींसह सर्वांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथील मध्यवर्ती ग्रंथालय येथे वैद्यकीय पुस्तकांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे। या प्रदर्शनाचं उद्घाटन संस्थेचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांनी केलंय। यावेळी उपअधिष्ठाता डॉक्टर सुरेश हरबडे, ग्रंथपाल डॉक्टर संतोष शेळके, लिपिक मुराद बेग, लिपिक सुहास शेटे आणि सर्व ग्रंथालयीन कर्मचारी उपस्थित होते। या प्रसंगी अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांनी सर्व अध्यापक वर्ग व विद्यार्थी सर्वांना या प्रदर्शनात येऊन सहभागी होऊन या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथे माननीय अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे सर यांच्या मार्गदर्शनानुसार आणि परवानगीने JP ब्रदर्स दिल्ली येथील जे प्रकाशक आहे JP पब्लिकेशन यांनी दिनांक 9 तारखेपासून ते 14 तारखेपर्यंत PGच्या पुस्तकांचे प्रदर्शन ठेवलेले आहे, जे वैद्यकीय विद्यार्थ्यांना अतिशय महत्त्वाचे पुस्तकं आहेत आणि यामध्ये स्पेशलायझेशनचे देखील पुस्तकं आहेत। आणि आत्तापर्यंत जवळपास या प्रदर्शनाला 100च्या जवळपास लोकांनी व्हिजिट करून गेलेले आहे आणि डॉक्टर सुकरे सरांनी या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं होतं। आणि त्याचप्रमाणे इतर जे प्राध्यापक वर्ग आहे तेही या प्रदर्शनाला येऊन गेले आहेत, परंतु जे कोणी अद्यापपर्यंत व्हिजिट केलेली नाही, ज्या PGच्या विभागांनी अद्यापपर्यंत या प्रदर्शनाला व्हिजिट केलेली नाही, अशांना परत एकदा आम्ही ग्रंथालय समितीच्या वतीने आवाहन करतो की आपण या प्रदर्शनाला भेट देऊन पुस्तकांची खरेदी आणि पुस्तके आणखी जर याच्या व्यतिरिक्त आणखी जर पुस्तके पाहिजे असतील तर तुम्ही त्याची ऑर्डर देखील त्यांना देऊ शकता। हे प्रदर्शन आपण मंगळवारपर्यंत म्हणजे 16 तारखेपर्यंत उघडं ठेवण्यात येणार आहे आणि त्यांना तशी विनंती केली आहे की 2 दिवस त्याला वाढवून ठेवण्यात यावं। तरी सर्वांना सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं राहील। वैद्यकीय क्षेत्रातील जे कोणी या प्रदर्शनाचा लाभ घेण्याचा सर्वांना अशी विनंती आहे की सर्वांनीच या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा। मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियाच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका। अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।